भारतीय संविधान निर्माण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बहुजन हिताय, बहुजन सुखाय आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना न्यायव्यवस्थेत समान वाटा दिला। मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना शिक्षण सक्तीसाठी दंडाची तरतूद केल्यानंच आज मोठमोठ्या पदावर आपली मुलं अधिकारी म्हणून दिसतात। म्हणूनच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न ही जगाची पदवी आहे, असं प्रतिपादन प्राध्यापक शरदचंद्र पराडकर यांनी केलं। कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। भारतीय संविधान वाचन, संविधान शपथ, संविधान किताब, जनजागृती रॅली काढून विविध सामाजिक उपक्रमाने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। संविधान वाचनानंतर मुंबई येथे झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली। प्रमोद शिंदे यांनी भारतीय संविधानातील उद्देशिकेचं वाचन केलं। उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली। सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून संविधान किताब व जनजागृती रॅली काढली। यावेळी गौतम ढाले, शाहीर आवळे, सुशितोष कडाळे, धम्मपाल ढाले, अनुप मधाळे, सुनील कुरुंदवाडे, रोहित ढाले आदींनी मनोगत व्यक्त केले। पालिकेत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी आरोग्य निरीक्षक अमोल कांबळे, निशिकांत ढाले, अभिजित कांबळे, शशिकांत कडाळे यांनी संविधान शपथ दिली। यावेळी नंदकुमार चौधरी, अविनाश गोरे, मोहन शिकलगार, अजित दीपनकर यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते। येथील पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक सागर पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना संविधान वाचन, संविधान शपथ दिली। मुंबई येथे 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी फारुख जमादार, शहाजी फोंडे, संतोष साबळे, राजेंद्र पवार, रक्षक दलाचे कर्मचारी सह आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते।